ज्या आईने तिला 9 महिने पोटात वागवलं, आपल्या हाताच्या फोडाप्रमाणे तिला जपलं, त्याच आईची ती हत्या करते व तिची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून ते तुकडे 3 महिन्यापर्यंत आपल्या स्वतःच्या घरामध्ये ठेवते. त्याची दुर्गंध येऊ नये म्हणून शेकडो परफ्यूमचा ती वापर करते व त्याच तुकड्यांसोबत ती 3 महिन्यापर्यंत घरामध्ये बिनधास्त झोपते. नमस्कार मंडळींनो, माझं नाव विकास आणि तुम्ही पाहता टू क्राईम विथ विकास. मंडळींनो, मागील काही दिवसापूर्वी आपण मनोज साने केस पाहिली. त्या केसमध्येही त्याने त्याच्या पार्टनरचे तुकडे करून ते तुकडे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच मुंबई शहरातील ही घटना आहे. मुंबई शहरामध्ये लालबाग हा एक भाग आहे. लालबाग भाग तुम्ही ऐकून असाल. गजबजलेलं ठिकाण म्हणून ओळखलं जातं मुंबई शहरातील ते. याच मुंबई शहरातील लालबाग या ठिकाणी 14 मार्च 2023 रोजी एक बातमी वाऱ्यासारखी पसरते. याच लालबाग भागात काळाचौकी पोलीस ठाणा आहे. या पोलीस ठाण्यामध्ये रात्रीच्या सुमारे 9 वाजण्याच्या वेळी सुरेश कुमार चोळपाळे या नावाचा एक व्यक्ती पोलीस ठाण्यामध्ये पोचतो. पोलीस ठाण्यामध्ये पोचल्यानंतर तो तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना सांगतो की माझी बहीण मागील 3 महिन्यापासून बेपत्ता आहे किंवा तिच्याशी माझा कोणताही संपर्क होत नाही आहे. हे ऐकल्यानंतर पोलीस त्याला बोलतात की तुझी बहीण 3 महिन्यापासून बेपत्ता आहे आणि आज तू आलाच पोलीस ठाण्यामध्ये किंवा आज तुम्ही आलाच पोलीस ठाण्यामध्ये. त्यानंतर तो त्यांना सांगतो मागील 3 महिन्यापासून मी माझ्या बहिणीच्या संपर्कात किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, पण कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही आहे. माझी बहीण वीना जैन आणि माझी भाची रिंपल जैन हे लालबाग भागात राहत आहेत मागील काही वर्षापासून. तो सांगतो की मागील काही दिवसापासून मी वारंवार वीणाला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तिचा मोबाईल बंद लागतो आहे. त्यानंतर मी रिंपलला कॉल केला, त्यावेळेस रिंपल काही दिवसापूर्वी सांगत होती की ती कानपूरला गेली आहे, 1 महिन्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर परत येणार आहे आणि तिचा मोबाईल फुटलाय असं काहीतरी कारणं सांगत होती. त्यानंतर मी आत्ता 8 दिवसापूर्वी माझ्या मुलाला पाठवलं वीणाची चौकशी करण्यासाठी. माझा मुलगा ते घरी गेला असता रिंपल त्याला सांगते की ती आत्ता झोपली आहे, तू उद्या ये, आणि ती त्याला आतही घेत नाही आणि तो तिथून तसंच निघून येतो. त्यानंतर मी आज दुपारी मी स्वतः माझ्या बहिणीच्या घरी गेलो असता दरवाजा वाजवला असता रिंपलने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर मला एक विचित्र प्रकारचा वास आला त्यांच्या घरातून. त्यानंतर मी वीणाबद्दल रिंपलला विचारलं तर रिंपलनी सांगितलं की ती आत्ता मंदिरात गेली आहे, तुम्ही नंतर या किंवा उद्या या, तिला यायला वेळ होईल. आणि अशाच प्रकारची मला उडवडीची उत्तरं ती मागील 3 महिन्यापासून देत आहे. त्यामुळे मला थोडीशी शंका आली आणि मी सरळ पोलीस चौकीमध्ये आलो. हा सर्व प्रकार पोलिसांनी ऐकल्यानंतर पोलीस क्षणाचाही विलंब न करता सुरेश चोळपाळे यांना घेऊन त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर म्हणजेच वीणा जैन यांच्या घरी पोचतात. तिथं पोचल्यानंतर ते दरवाजा नॉक करतात, दरवाजा वाजवतात. त्यानंतर आतून रिंपल दरवाजा उघडते. दरवाजा उघडल्यानंतर पोलीस रिंपलला विचारतात की तुझी आई वीणा जैन कुठं आहे, आम्हाला त्यांना भेटायचं आहे. त्यानंतर वीणा जैन त्यांना सांगते की आत्ता ती झोपली आहे, तुम्ही प्लीज उद्या या, आत्ता ती कोणालाही नाही भेटू शकत, तिची तब्येत खराब आहे. अगोदरच ह्या रिंपलवरती आणि सुरेश चोरपाले यांनी सांगितलेल्या घटनेवरून पोलिसांना काहीतरी अघटित घडलं आहे याची शंका होतीच. त्यानंतर पोलिसांनी तिचं काही न ऐकता आतमध्ये घुसतात. आतमध्ये घुसल्यानंतर वीणा जैन यांना शोधण्याचा किंवा वीणा जैन कुठं आहेत हे पाहण्यासाठी पूर्ण घरामध्ये म्हणजे बघतात इकडं तिकडं. त्यानंतर त्यांना वीणा जैन कुठंही आढळत नाही. त्यानंतर त्यांना थोडी शंका येते आणि घरातून विचित्र प्रकारचा वासही येत असतो. त्यानंतर पूर्ण घराची झडती घ्यायला ते सुरुवात करतात. प्रथम त्यांना घरामध्ये एक कपाट असतं, त्या कपाटावर त्यांची नजर पडते व त्यांना असं वाटतं की ह्याच त्या कपाटामधून दुर्गंध येत आहे. त्यानंतर काही पोलीस कर्मचारी त्या कपाटाजवळ पोचतात, कपाट उघडतात. कपाट उघडल्यानंतर त्यांना एक आत प्लॅस्टिकची पिशवी दिसते, म्हणजे एक प्लॅस्टिकचं पॉलिथिन दिसतं, जसं की आपण ते काळ्या कलरच्या पिशव्या असतात ना चिकन मटण आणण्यासाठी, अशी एक मोठी पिशवी असते. त्यानंतर ती पिशवी बाहेर काढल्यानंतर पिशवी उघडली जाते. उघडल्यानंतर पूर्ण पोलीस हादरून जातात. त्या पिशवीमध्ये आत एका महिलेचं कापलेलं मुंडकं आणि धड असतं. ते दोन्ही अवयव पूर्ण विदीर्ण अवस्थेत असतात, पूर्ण सडलेले किड्या लागलेल्या अवस्थेत ते त्यांना दिसतात. त्यानंतर सर्वजण हैराण होतात. तितक्यात वीणा जैन यांचे नातेवाईक, बाकीचे नातेवाईकही तिथे पोचलेले असतात. त्यानंतर पोलीस त्या रिंपलला विचारतात हा मृतदेह कोणाचा आहे. त्यानंतर रिंपल त्यांना असं उत्तर देते की तुम्हीच मृतदेह शोधला आहे, तुम्हीच पहा.
त्या शरीराच्या किंवा जे तुकडे सापडले होते त्याच्यावरून मृतदेहाची ओळख पटवणं होतं अवघड होतं. पण अजूनही काही भाग मृतदेहाचे सापडायचे बाकी होते. त्यांना फक्त मुंडकं आणि धड सापडलं होतं. त्यानंतर पोलीस इकडे तिकडे इतर ठिकाणी झडती घेतात. त्यांना एक पाण्याचा जो काय म्हणतात त्याला पिंप असतो, पिंप, त्याच्यावरती त्यांची नजर जाते. त्यानंतर काही कर्मचारी ते पिंप उघडतात. त्यातही आत एक प्लॅस्टिकची बॅग असते. ती बॅग ते ओपन करतात. त्यामध्ये हाताचे तुकडे व पाय हे त्यांना सापडतात. त्यानंतर नातेवाईकांना मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगतात. त्यावेळेस वीणा जैन यांचे नातेवाईक सांगतात की हा मृतदेह आमच्या वीणा जैन यांचाच आहे. पोलीस मृतदेह ताब्यात घेतात आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देतात. व नंतर शेजारील जे म्हणजे त्या वीणा जैन यांच्या जे शेजारी पाजारी असतात त्यांच्याशी चौकशी करायला सुरुवात करतात. की म्हणजे पोलिसांना हा प्रश्न पडतो की 3 महिन्यापासून हा मृतदेह इथं पडलेला आहे. 3 महिन्यापासून ह्यातून कसा कुणाला शेजारी किंवा कुणालाच वास नाही आला किंवा ह्या घटनेबद्दल कुणाला काही समजलं नाही. त्यानंतर सगळ्यांची चौकशी केली असता सगळे सांगतात की आम्हाला तर असा कोणत्या प्रकारचा वास येत नव्हता आणि थोडा थोडा वास येत होता, पण आम्हाला असं वाटलं की उंदीर वगैरे काहीतरी मेल असेल, त्यामुळे त्यांनी एवढं काही लक्ष दिलं नाही. त्यानंतर रिंपलबद्दल शेजाऱ्यांना विचारलं असता त्यावेळेस काही शेजारी सांगतात की मागील काही दिवसापासून ती विचित्र वागत आहे. सकाळपासून त्यांच्या घराच्या खिडकीमध्ये उभी राहिलेली असते व लालबाग जंक्शनवरून प्रत्येक येणाऱ्या गाडीवरती नजर ठेवून असते किंवा त्या येणाऱ्या गाडींकडे ती बघत असते. घरातून खूप कमी बाहेर पडलेली दिसते, म्हणजे दिसतच नव्हती. त्यानंतर पोलीस सगळी माहिती घेतल्यानंतर रिंपल याला पोलीस चौकीमध्ये घेऊन येतात. पोलीस चौकीमध्ये आणल्यानंतर तिच्या चौकशीला सुरुवात केली जाते. चौकशी दरम्यान ती खूप साऱ्या स्टोऱ्या सांगते पोलिसांना की माझी आई सार्वजनिक शौचालयामध्ये चालली होती व तिथं ती पाय घसरून पडली. त्यानंतर ती मेली. त्यानंतर मग मला वाटलं की ते दुसऱ्यांना सगळ्यांना वाटेल की मीच तिला मारलं आहे, म्हणून मग मी तिच्या शरीराचे तुकडे केले व ते घरात ठेवले. व एक स्टोरी ती अशी सांगते की मागील डिसेंबर महिन्यामध्ये आई पहिल्या मजल्याच्या आमच्या घराच्या बाल्कनीमधून खाली पडली होती. त्यावेळेस समोरील 2 चायनीज दुकानात काम करणाऱ्या मुलांनी तिला उचलून घरी ठेवलं होतं, पण मी तिला दवाखान्यात नेलं नाही. तिला जरा गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या व त्यानंतर त्या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला व मला वाटलं की ती आजूबाजूंना ते कळेल मीच मारले असं वाटेल, त्यामुळे मी रचे तुकडे केले. पण पोलिसांना हिच्या कोणत्याही सांगण्यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी थोडी कसून चौकशी केली असता ती सांगते की हो, मीच मारलं आहे माझ्या आईला. माझी आणि आईची मागील काही दिवसापासून सतत भांडणं होत होती. आई मला सतत टॉर्चर करत होती व मला इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको ह्या गोष्टीपासून अडवत होती. त्यामुळे त्या त्रासाला कंटाळून मी तिचा खून केला. तिचा खून केल्यानंतर मी बाजारातून 2 सुऱ्या आणल्या, एक कोयता आणला आणि एक फरशी कापायचा कटर आणला व त्या कटरने मी आईचे तुकडे केल्यानंतर ते तुकडे मी 4 तुकडे केले ते टोटल. ते 4 तुकडे 2 त्यातले म्हणजे मुंडकं आणि धड हे कपाडामध्ये ठेवलं आणि पाय आणि हात आहेत जे पाण्याच्या पिंपात ठेवले. काही दिवस तसंच ठेवल्यानंतर त्यातून वास येऊ लागला, म्हणून मी तो वास येऊ नये, कारण की वास आला तर सगळ्यांना समजेल की इथं काहीतरी घडलं. त्यामुळे मी शेजारील कॉस्मेटिक शॉपमधून 100 परफ्यूमच्या बाटल्या आणल्या, काही अत्तराच्या बॉटल आणल्या आणि ते त्याच्यावर वारंवार किंवा दिवसेंदिवस शिपडत म्हणजे त्याच्यावर मारत राहिले. मंडळींनो, ही घटना झाली होती 14 मार्च 2023 रोजी. अजूनही या केसमध्ये हवं असं अपडेट नाही आहे. अजूनही केस कोर्टामध्ये चालू आहे. ज्यावेळेस याबद्दल अजून अधिक माहिती माझ्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेस नक्की मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवेल.